होतो आणि मला कॅन्सरचे सिम्पटम्स सांगितले. तर मला पण प्रपोज करतोय, त्याची गर्लफ्रेंड पण आहे आणि वरतून माझ्या बहिणीला पण प्रपोज करतोय. एक लड़का इतना घटिया हो ही कैसे सकता है. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स हर्षदा आणि माझ्या हसकी संसारात तुमचं स्वागत आहे. सो थोड्या दिवसांपूर्वी मी एक पोल ठेवलेला आणि 75% लोकांना ती स्टोरी पाहिजे ॲज अ व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट. आणि परत एकदा हे बॅकग्राऊंड तुम्हाला इग्नोर करावं लागणार आहे कारण तुम्हाला स्टोरी ऐकायची आहे. एम आय राईट? सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त एवढं इंग्लिश नाही बोलणार आहे कारण खूप लोकांनी मला सजेस्ट केले की जास्त इंग्लिश बोलू नको. सो थँक्यू फॉर युअर सजेशन. सो लेट्स स्टार्ट विथ द स्टार्टिंग. ही गोष्ट तेव्हा घडली आहे जेव्हा मी 11th होते. सो जेव्हा मी 11th होते माझ्याबरोबर पण तेच घडलं जे बाकीच्या पोरींबरोबर पण घडतंय, जे की प्रपोजल्स. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात भरपूर सारे प्रपोजल्स येतच असते, तसे मला पण आलेले आणि त्यातलाच हा एक मुलगा होता वडावा. सो त्या पोराने मला प्रपोज केलं फर्स्ट ऑफ ऑल. आणि तो मुलगा खूप डेस्परेटली माझ्या मागं लागला होता. जसं की मला बोलत होतं मी तुझ्यासाठी नस कापून घेईन, हे करेन ते करेन, जीव देईन, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही वडावा. आणि एक दिवस काय झालं तो मला बोलला की मला खूप टेन्शन आलं आहे, माझ्या नाकातून रक्त येतं आहे. मग मी विचारलं तू डॉक्टरकडे वगैरे गेला नाहीस का? तर तो बोलला हां मी डॉक्टरकडे गेलो होतो आणि मला कॅन्सरचे सिम्पटम्स सांगितले. तरी मला समजले की हे फेक आहे कारण प्रत्येक मुलगा हे करतच असतोय वडावा. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला विचारलं की कसं काय कॅन्सरचे सिम्पटम्स असू शकतात वगैरे. तर तो बोलला की मी आत्ता टेस्ट करून आलो आहे आणि टेस्टचा रिझल्ट थोड्या वेळात येईल म्हणून. मी बोलले ओके. तर तो बोलला की जास्त मला टेन्शन वगैरे नाही घ्यायचं आहे. म्हणजे त्याला असं वाटत होतं तो असं बोलला तर मी बोलेन की हां ठीक आहे, मी इथून पुढे तुला टेन्शन देणार नाही, मी रिलेशनशिपमध्ये येईल वगैरे. पण मी पण खूप हुशार आहे. मी त्याला बोलले तुला टेन्शन वगैरे घ्यायचं नाही आहे ना, ठीक आहे, तू माझ्यासोबत बोलूच नकोस. कारण भांडणं थांबवणे किंवा भांडण न करणे आणि टेन्शन न देणे हे माझं काम नाही आहे, तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे वडावा. त्यामुळे मी त्याला बोलले की तू माझ्यासोबत बोलूच नकोस आणि सॉर्ट आउट होईल सगळं, ओके. तर तो बोलला असं नको करूस प्लीज वडावा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोला थांब जरा, मम्मीला डॉक्टरचा फोन आला आहे आणि ती काय म्हणतात बघूया लगेच 2च मिनिटात, ओके. मी ते बोलले की आपण बोलायला नको आणि त्यानंतरच लगेच 2 मिनिटात त्याला त्याच्या मम्मीला डॉक्टरचा फोन आला म्हणे. त्यानंतर तो बोलला की नाही माझी टेस्ट नेगेटिव्ह आली आहे, पॉझिटिव्ह नाही, मला कॅन्सर नाही आहे वगैरे. ब्रो मी सायन्स स्टुडंट आहे, मला माहिती आहे कॅन्सरचा रिपोर्ट यायला 2 दिवस लागतात आणि तासाभरात तुम्हाला फसवू शकत नाही कॅन्सरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आणि आहे ना कसं होतं म्हणजे आम्ही एकाच क्लासमध्ये होतो, म्हणजे क्लासमध्ये नाही आम्ही 11th होतो, फक्त डिव्हिजन्स वेगळ्या होत्या. ग्रेड एकच होती, फक्त डिव्हिजन्स वेगळ्या होत्या. सो मी बोलले की तू खूप छोटा आहेस, म्हणजे एक एज असते ॲज माय पॉईंट ऑफ व्ह्यू. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर सेम एज लोक नाही प्रेम करू शकत यार. असं कसं होऊ शकतं? सेम एजची पोरं कशी प्रेम करू शकतात? नाही होऊ शकत, नाही. आणि मला तर माहित होतं मला कोणी नाही हँडल करू शकत, अशी छोटी मोठी पोरं मला नाही हँडल करू शकत, मला माहीतच होतं. सो मला असं फिक्शनल बॉय वगैरे असं काय तर टाईप पाहिजे होतं. सो मी सतत त्याला हेच सांगायचे की तू काहीतरी पैसा कमाव, काहीतरी गाडी घे, बंगला घे वगैरे असं त्याला सांगत राहायचे. मग कदाचित मुली तुझ्या प्रेमात पडतील वगैरे. त्यामुळे मी सतत ॲज अ फ्रेंड त्याला सांगतच असायची की तू बघ काहीतरी पैसा कमाव, कुठेतरी नोकरीला लाग, हे वय नाही आहे प्रेम करायचं असं मला तर वाटायचं तेव्हा. सो 4-5 महिन्यानंतर मला असं कळालं की तो प्ले बॉय आहे, म्हणजे तो असाच मुलींना चीट करत असतोय किंवा मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये येत असतोय वॉटेवर. मग पण माझ्याकडून काही फिलिंग्स नव्हते, तो मला काय एवढं वाटलं नाही. पण तरी पण तो मला मेसेज करतच असायचा की काय झालं, तुझा विचार बदलला का वगैरे. बट मी त्याला नाहीच बोलायचे, नाही बोलून त्याला टाळून द्यायचे, मला नव्हता इंटरेस्ट. सो त्याच्यानंतर एका पोरीने रँडमली मला असाच मेसेज केला की मला तुला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, मी तुझ्या क्लासमधले, मला ह्या नोट्स पाहिजेत वगैरे. मग मी बोलले की नोट्सच पाहिजेत ना, म्हणून हिला रिप्लाय देऊया वगैरे. त्यानंतर मी तिला रिप्लाय दिला की तुला कोणत्या नोट्स पाहिजेत. त्यानंतर तिचा मला मेसेज आला की मला नोट्स वगैरे नको आहेत, ते जे पोरगं होतं तो तिचा बॉयफ्रेंड होता. सो ती मला विचारत होती की तू त्याच्याशी का बोलतीयेस. अँड आय वॉज इंटरेस्टेड. मी अजून जास्त इंटरेस्ट केला आणि मी तिला काही न मेसेज करता डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवले. तो मला प्रपोज करतोय, तो बोलते की आय लव्ह यू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, हे सगळे स्क्रीनशॉट मी तिला पाठवले. आणि त्याच्यानंतर मला असं विलन टाईप काही बनायचं नव्हतं. सो डायरेक्टली मी त्या पोराला ब्लॉक करून टाकलं, त्याच्याशी काय बोलले नाही की असं तुझ्या गर्लफ्रेंडने मला मेसेज केलाय वगैरे. मी डायरेक्ट त्या पोराला ब्लॉक करून टाकलं. सो ही तर स्टोरी नाही एंड होत आहे. ह्याच्या पुढे
त्याने त्याच्या फ्रेंडला सांगितलं, म्हणजे फिमेल फ्रेंडला, की मला मेसेज करायचा. आणि ती आमची कॉमन फ्रेंड होती. ओके, म्हणजे ती मुलगी त्याची पण फ्रेंड होती आणि माझी पण फ्रेंड होती. सो माझ्या फ्रेंडला तर मी रिप्लाय देणार, मी तिला रिप्लाय दिला. ती बोलत होती की तू असं कसं करू शकते आणि त्याच्याशी बोलत का नाहीस तू, आणि तो मला म्हणतोय ती माझ्या डोळ्याचा स्पार्कल आहे, मी तिला बघितलं की बघतच बसतोय, वॉट एव्हर. असं छोटे छोटे काहीतरी पिकअप लाईन्स तो मारत होता मे बी. सो ती मला सांगत होती की तो असं असं म्हणतोय वगैरे. मग ती मला विचारत होती की तू का ओंकारसोबत रिलेशनशिपमध्ये. त्या पोराला मी सांगत होती की तू पैसा कमाव, गाडी घे, बंगला घे वगैरे, अजून तुझं वय तर नाहीये प्रेम करायचं. पण ॲट द अदर साईड जेव्हा ओंकार माझ्या लाईफमध्ये आला, मी ओंकारला पण तेच सांगितलेलं. आणि जेव्हा मी ओंकारला सांगितलं की तुझा बिझनेस सुरू कर किंवा कमाव वगैरे वॉट एव्हर, तो कमवतच होता. बट आय वॉज लाईक की बिझनेस वगैरे काय तर असावं. सो त्यानं ही ओन्ड अ कॅफे, त्याने त्याची कॅफे स्वतःची सुरू केली. सो व्हॉट्स द प्रॉब्लेम. सो ती हेच बोलत होती की तू जर एका पोरासोबत रिलेशनशिपमध्ये येत नसशील कारण तो कमवत नाही, आणि दुसरीकडे तू जर एका पोराबरोबर रिलेशनशिपमध्ये येत असशील बिकॉज ऑफ त्याने कॅफे ओन केली, तर तू गोल्ड डिगर आहे. फर्स्ट लाईक वॉट, कसं मी गोल्ड डिगर असू शकते. फर्स्ट ऑफ ऑल मला त्या पोराबद्दल काही फिलिंग्स वगैरे नव्हत्या. ओंकारबद्दल पहिल्यापासूनच माझ्या मनात फिलिंग्स होत्या. आणि काय झाली स्टोरी हे तर मी तुम्हाला सांगितलीच आहे. सो मी कशी गोल्ड डिगर असू शकते. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल ना, हाव वी मेटचा, तर तुम्हाला समजेल मी गोल्ड डिगर आहे की नाही. सो ती मला तेच सांगत होती की ओंकारला डम्प कर आणि त्या पोराबरोबर रिलेशनशिपमध्ये, ज्याच्यावर मी प्रेम पण नाही करत, त्या पोराबरोबर रिलेशनशिपमध्ये. का तर तो फक्त 4-5 पिकअप लाईन मारतोय की तू माझ्या डोळ्याचा स्पार्कल आहे, मला तुला बघितलं असं दिलमध्ये धकधक होतंय वगैरे हे बोलतोय, त्यासाठी तेवढ्यासाठी त्याच्याबरोबर मी रिलेशनशिपमध्ये येऊ असं तिला वाटत होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर तरी पण ते पोरगं मला डेस्परेटली प्रपोज करतच राहिलं. त्यानंतर अजून 2 मंथ म्हणजे 7th मंथमध्ये मला असं कळालं की त्याने माझ्या सिस्टरला पण प्रपोज केले. लाईक व्हॉट, एक लडका इतना घटिया हो ही कैसे सकता है. एक घटियापंतीची पण हद्द असते. मला पण प्रपोज करतोय, त्याची गर्लफ्रेंड पण आहे, आणि वरतून माझ्या बहिणीला पण प्रपोज करतोय. त्याच्यानंतर मी तिला विचारलं, बरं तुला काय काय म्हणत होता, काय बोलला. तर ती मला सांगत होती की तो माझ्या फ्रेंडला, म्हणजे त्या दोघांमध्ये पण एक कॉमन फ्रेंड होती, सो तिला सांगत होती की ती माझ्या डोळ्याचं स्पार्कल आहे आणि तिला बघितलं माझ्या दिलमध्ये धकधक होते. ब्रो, हे सेम तू माझ्याबरोबरच नाही अप्लाय केलंस, म्हणजे हे काय आहे, काय आहे हे. एवढं घटिया कोण कसं असू शकतं ब्रो. त्याची एवढी सुंदर गर्लफ्रेंड होती, तिला सोडून माझ्या मागे लागला, आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीच्या पण मागे लागला, आणि सेम पिकअप लाईन, सेम फ्लर्टिंग लाईन्स. वर्ड, माय माइंड वॉज एक्झॉस्टेड. एक कॉमन सेन्स आहे, जर कोणी माझ्या बहिणीला प्रपोज करत असेल तर त्या मुलाला असं वाटणार नाही का ती मला येऊन सांगणार नाही की असं असं घडलंय म्हणून. अरे जरा तरी अक्कल ठेवा रे, जरा तरी. आजसाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट सिझलिंग स्टोरीमध्ये. तब तक के लिए बाय बाय. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा यार. छोटी मोठी पोरं मला नाही हँडल. सो आफ्टर 4-5 months, 5-6 महिन्यानंतर, 4-5 महिने. सो आफ्टर 4-5 महिन्यानंतर, हा. सो 4-5 महिन्यानंतर